नमस्कार. इनव्हर्स व्हेरिएशन पाहणार आहोत आपण. द स्टेटमेंट x is inversely proportional to y can also be expressed as there is an inverse variation in x and y if x and y are in inverse proportion. xy is a constant, means product of x and y is always constant. Suppose we take example here. If there is a book having 200 pages, 200 पान असलेलं एक पुस्तक आहे. 200 पेजेस आहेत. आपल्याला त्या पुस्तकाला वाचनासाठी किती दिवस लागतील हे आपण शोधणार आहोत. आता किती दिवस लागतील हे जर आपण बघायचं म्हटलं तर रोज वाचणार किती हे पण आपल्याला माहित असावं लागेल. म्हणजे एक आपण डेज आहेत हे मानले, म्हणजे किती दिवस लागतील हे एक्स ने दर्शवलं. रोज किती पेजेस वाचणार ते आपण वाय हे या अक्षराने दर्शवलं. समजा डेली म्हणजे रोज आपण 10 पेजेस वाचले तर ते पुस्तक वाचून पूर्ण होण्यासाठी आपल्याला 20 दिवस लागतील. रोज आपण समजा 20 पानं वाचली तर ते पुस्तक वाचून संपण्यासाठी 10 दिवस लागतील. त्या पुस्तकाचे आपण रोज 25 पानं वाचली तर ते पुस्तक वाचून संपण्यासाठी 8 दिवस लागतील. त्या पुस्तकाचे आपण रोज 40 पानं वाचली तर ते पुस्तक वाचून संपण्यासाठी 5 दिवस लागतील. पुस्तकाचे आपण रोज 50 पानं वाचली तर पुस्तक वाचून संपण्यासाठी 4 दिवस लागतील. पुस्तकाची रोज आपण 100 पानं वाचली तर पुस्तक वाचून संपण्यासाठी 2 दिवस लागतील. आणि जर रोज 200 पानं वाचली तर एका दिवसात ते पुस्तक वाचून आपलं संपलेलं असेल. म्हणजेच एक्स अँड वाय दे आर इनव्हर्स टू इच अदर. हे एक्स जसं जसं कमी होत गेले बघा, दिवसांची जी संख्या आहे म्हणजे पुस्तक वाचण्याची जी संख्या आहे ही आपण जसे पानांची संख्या वाढवत नेली तशी दिवसाची संख्या काय झाली, कमी होत गेली. म्हणजे दोन्ही जे आहे हे इकडे वाढत गेलं आणि हे इकडे वाढत आलं. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत का बघा. पानांची संख्या वाढवली, दिवसांची संख्या कमी झाली. म्हणजे हे जे दोन्ही आहेत एक्स आणि वाय हे दोन्ही एकमेकांच्या इनव्हर्सली, हे दोन्ही एकमेकांच्या उलट क्रमाने आहेत. हे वाढलं, हे कमी झालं. हे कमी होत आलं इकडं, हे इकडे वाढत आलं. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. याचं वाचन कसं करायचं आहे, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय अँड एक्स इक्वल टू के अपॉन वाय and k is constant. K is constant and suppose y here x into y equal to k means xy equal to k म्हणजे xy equal to constant असेल. म्हणजे दोन्हींचा गुणाकार हा कॉन्स्टंट येईल. इथे येतो का प्रत्यक्ष आपण बघूया. एक्स वाय बघा 20 into 10 200 येईल. 10 into 20 200 येईल. 25 into 8 200 येईल. 40 into 5 200 येईल. 50 into 4 200 येईल. 100 into 2 200 येईल. आणि 200 into 1 इथे सुद्धा 200 येईल. म्हणजेच हे जे सगळं आहे हे कॉन्स्टंट आलेलं आहे. हे सगळं कॉन्स्टंट आलंय. म्हणजेच एक्स वाय इक्वल टू कॉन्स्टंट. एक्स वाय हा कॉन्स्टंट असेल. एक्स वाय ची किंमत ही कॉन्स्टंट या ठिकाणी आलेली असेल. म्हणजेच
इथं x is inversely proportional to y, x equal to k upon y, xy equal to k. K is equation of variation and k is a constant of variation. सोडवून दिलेली जी एक्झाम्पल आहेत ही तुम्ही अभ्यासणार आहात. प्रॅक्टिस सेट मधली एक्झाम्पल आहेत ही आपण या ठिकाणी घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 7.2 मधली एक्झाम्पल आपण इथं पाहूया. या पहिला जो ब्रॅकेट आहे इथे बघा आता, the information about number of workers and number of days to complete a work is given in the following table. Complete the table. या ठिकाणी मजुरांची संख्या दिलेली आहेत आणि एक काम करण्यासाठी त्या मजुरांना किती दिवस लागतील हे दिलेलं आहे. 30 मजूर असतील तर 6 दिवस लागतील, 20 मजूर असतील तर 9 दिवस लागतील, किती मजूर असल्यानंतर 12 दिवस लागतील आणि 10 मजुरांना किती दिवस लागतील, 36 दिवसात किती मजूर ते काम पूर्ण करू शकतील. अशी या ठिकाणी 3 उदाहरणं आहेत. इथंच आपण याचं सोल्युशन पाहूया. म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स ते लिहून घेऊया आपण. नंबर ऑफ वर्कर्स आहे इथं खाली डेज आहे. इथे 30 जे वर्कर होते ते 6 दिवस लागलेले आहेत. 20 वर्कर होते ते 9 दिवस लागलेले आहेत. इथे डॅश डॅश तर 12 दिवस लागतील. इथं बघूया आपण. प्रोडक्ट मीन्स XY हा कॉन्स्टंट असेल. इथं आता 30 into 6 किती येणार आहे? 6 0 0 6 3 18. 9 into 20 9 2 18. आता इथं आलेला आहे. म्हणजेच आपण बघूया या ठिकाणी x into y equal to k. K is a constant. The 30 into 6 equal to k. 30 into 6 equal to 180 equal to k, means constant of variation equal to 180. x ची व्हॅल्यू दिलेली नाही. x into y आता हे घेऊया आपण पहिलं. x into 12 equal to k. x into 12 equal to 180. x equal to 180 divided by 12. x equal to 12. आता इथे संक्षिप्त रूप देऊया आपण. संक्षिप्त रूप देत असताना बघा आता 6 2 12, 6 3 18, 0 as it is, 2 1 2, 2 1 2, 2 5 10, means here 15. x ची व्हॅल्यू किती आली? 15. म्हणजे इथे आन्सर किती आलं? 15 आलं. या पद्धतीनं नेक्स्ट आहे ते बघा आता. इथे किती आहे? इथे 10 दिलेला आहे आणि इथे शोधायला सांगितलंय. शोधूया आपण. x into y equal to k. x 10 दिलेला आहे into y equal to 180. 10 goes that side. y equal to 180 divided by 10. y equal to 18. This is next. नंबर 3 आहे. यानंतर किती आहे? इथं
इथे किती येणार आहे 18. या ठिकाणी डॅश डॅश आहे आणि इथं 36 दिलेला आहे. x into y इक्वल टू k. आता y ची व्हॅल्यू दिलेली आहे, याला आपण x मानलेला आहे, याला y मानलेला आहे, माहित असावं. x ची व्हॅल्यू दिल्या का नाही दिली, नाही दिलेली, शोधायची आहे. x into y इक्वल टू 36 इक्वल टू k ची व्हॅल्यू दिलेली आहे 180. x इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 36. x इक्वल टू संक्षिप्त रूप या ठिकाणी देऊया आपण 6 6 जार 36, 6 3 जार 18, 0 as it is, 6 1 जार 6, 6 5 जार 30. Here 5 value of x means here is 5. Here 18, here 15, here 5. This type of example we can take next example here. तो काय आहे, find the constant of variation and write the equation of variation for every example given below. या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण आहे हे सोडवूया. दुसरी 3 आहेत हे तुम्ही सोडवणार आहात. पहिलं उदाहरण कसं सोडवता येईल बघा. आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, काय दिले बघा, p is inversely proportional to q. वाचताना p is inversely proportional to q या पद्धतीने वाचायचं आहे. p इक्वल टू 15 then q equal to 4. Equation of variation p into q सोडवूया आपण बघा विस्तृत. p equal to k upon q. p into q equal to k. This is constant of variation. p equal to 15 into q equal to 4 equal to k. Here 60 equal to k. This is equation of variation. This is equation of variation and this is constant of variation. Constant of variation. Take next type. तिसरं घेऊया. The boxes are filled with apples in a heap. If 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? काही ऍपल्स आहेत, ही बॉक्स मध्ये भरायचे आहेत. जर 24 ऍपल एका बॉक्स मध्ये भरले तर 27 बॉक्स तयार होतात. आपल्याला 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स, हाऊ मेनी बॉक्सेस. जर एका बॉक्स मध्ये 36 ऍपल भरली, 36 ऍपल भरली तर किती बॉक्स लागतील हे विचारलेलं आहे. बघूया आता.
here boxes आणि apples. बॉक्स एका बॉक्स मध्ये किती ऍपल सांगितले 24 apples are put in a box. 24 apples put in a box, then boxes will 27. If 36 apples are put in a box, how many boxes will there? इथं box denoted by B आणि apples denoted by A. Means B is inversely proportional to A. B equal to K upon A. B into A equal to K. K is a constant of variation. B 27 into 24 equal to K. आता 27 into 24 आपल्याला हा पाडा येईलच असं नाही. आपण कच्चं जे आहे हे बाजूला लिहायचं आहे. 27 into 24. मी पाठीमागे तुम्हाला गुणाकाराची क्लुप्ती सांगितली होती. येत असेल तर तसा गुणाकार करा. म्हणजेच काय 7 चौक 28, आजच्याला आले 2, 4 दुनी 8 आणि 7 दुनी 14. 14 आणि 8 किती येते 14 8 22, 22 आणि 2 24, 4 2 आले, 2 दुनी 4 आणि 2 6, 648 येते का बघा. दोन्हींचा गुणाकार आपण टॅली करून पाहूया बाजूला. 27 into 24, 4 7s are 28, carry on 2, 4 2s are 8 plus 2, here 10, here 0, 2 7s are 14, carry on 1, 2 2s are 4 plus 1 5, here 8 4 5 plus 1 हे दोन्ही सारखे आलेले आहेत. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार किती येईल 648 equal to K. हे पुसूया. कॉन्स्टंट आलेला इथं म्हणजे इथं किती येणार आहे प्रोडक्ट त्यांचा 648. आता दिलेले घटक लिहिले B into A equal to K. आता B ची व्हॅल्यू दिलेली नाही. B as it is into A 36 equal to K 648. B equal to 648 divided by 36. B equal to आता इथं संक्षिप्त रूप द्यायचं आहे. संक्षिप्त रूप देताना बघा 6 36, 6 एके 6, 0चा भाग लागला, 6 8 48, पुन्हा 6 एके 6, 6 एके 6, 6 आणि 4 10, 6 8 48 म्हणजे इथे किती येईल 18 या ठिकाणी येणार आहे. म्हणजे बी ची व्हॅल्यू ही 18 आलेली आहे. इथं मग बॉक्सेस आर 18
जर 36 ॲपल एका बॉक्समध्ये भरली तर 18 बॉक्सेस तिथं तयार होतील. आपण या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 7.2 हा सोडवायचा आहे. या प्रॅक्टिस सेट मधील एक्झाम्पल नंबर 5 and example number 6 are cancelled. इथं हे 5 नंबरचं उदाहरण आणि 6 नंबरचं उदाहरण आहे. हे या वर्षी 2020-21 या सालामध्ये अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. फक्त 4 पर्यंतची उदाहरणं आहेत. हीच तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवायची आहेत. ही 5 आणि 6 या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहेत. धन्यवाद.